आणि वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा खास असल्याचे अनेक आरोप अनेकांनी केले। धनंजय मुंडे हे अजित पवारांचे विश्वासू, मात्र तरीही अजित पवार या हाय व्होल्टेज प्रकरणामध्ये गप्प आहेत। अजित पवार गप्प का आहेत हा सवाल उपस्थित होतोय आणि विरोधकांनी सुद्धा यावरून काही प्रश्न उपस्थित केले। बघूया। मुंडेंवर आरोप, दादांचं मौन, चर्चांना जोर। अजित पवारांच्या चुप्पीनं चर्चांना उधाण। संतोष देशमुख हत्या प्रकरण असो की वाल्मिक कराड खंडणी प्रकरण, धनंजय मुंडे चारही बाजूने आरोपांच्या फेऱ्यात अडकलेले असताना अजित पवार कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित झालाय। 2019च्या पहाटेचा शपथविधी असो की 2022चं अजित पवारांचं बंड, धनंजय मुंडे अजित पवारांच्या मागे सावलीसारखे उभे राहिले। पण धनंजय मुंडे आरोपांच्या फेऱ्यात असतानाही अजित पवार मात्र गप्प आहेत। त्यामुळे चर्चांनी बळ धरलंय की कोॲलिशन गव्हर्नमेंटमध्ये एखाद्याला काढणं, एखाद्याला पदावरनं काढणं हे सीएमचं काम नाही। जसं मंत्री बनवताना ही हॅड टू कन्सल्ट की बाबा एकनाथ शिंदे साहेब तुमचे कोण बनवायचे, अजित पवार तुमचे कोण 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 बनवायचे, मग अजितदादांनी नावं दिली, मग एकनाथ शिंदे नावं दिली। बरे डिपार्टमेंट देताना त्यांनी वरती बसून ठरवले असते। त्याला लिमिटेशन्स, कोॲलिशनमध्ये तुम्हाला लिमिटेशननुसार काम करावं लागतं। तसं इथले आजच्या मंत्र्याला तुम्हाला सांगताच येणार नाही की तू राजीनामा दे। इट इज फॉर अजित पवार टू टेक अ कॉल। अजित पवारांनी अंतिम निर्णय घेतला पाहिजे। बाबा समाजामध्ये जर इतकी घृणा, इतका द्वेष, इतकी कटुता पसरत असेल तर कुठे थांबायचं? कदाचित सीएमनी त्यांना सांगितलंही असेल। आता हे सगळं आतमधल्या गोष्टी काय आपल्याला माहित नाही। देवेंद्र फडणवीसांची आणि धनंजय मुंडेंची या भेटीत काय झालं हे आम्हाला, सामान्य जनतेला आम्हाला माहित पाहिजे। आणि अजित पवारांना सुद्धा मला विचारायचं की तुम्ही नुसतं सांगतो कुणाला असं नाही चालणार। तुमच्या पक्षातला तो आमदार आहे, त्याचा तो त्या 7 जणांचा आरोपी जे कोण आहे त्याचा मोरक्या आहे वाल्मिक कराड, आणि वाल्मिक कराडचा जिवलग मित्र म्हणजे धनंजय मुंडे। मग अजित पवार नेहमी बोलणारे परखड बोलतात, आज का बोलत नाहीत या विषयावर? त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण द्यायला पाहिजे। भाजपतून धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणणारे अजित पवार, पहिल्याच टर्ममध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देणारे अजित पवारच, विधानसभेवर निवडून येताच पहिल्याच टर्ममध्ये कॅबिनेट मंत्रीपद देणारे अजित पवारच। पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांसोबतही धनंजय मुंडे होते। 2022च्या बंडावेळी धनंजय मुंडे अजित पवारांसोबत पहिल्या रांगेत होते। इतकी साथ देणारे धनंजय मुंडे अडचणीत असताना अजित पवार कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। मौन धारण केलेले अजित पवार मुंडेंच्या पाठीशी की विरोधात असाही प्रश्न उपस्थित होतोय। अजित पवारांच्या या चुप्पीने राजकीय वर्तुळासह धनंजय मुंडेंच्या समर्थकांमध्ये बरीच चर्चा सुरू झाली आहे। अजित पवारांच्या या चुप्पीवर विरोधकांनीही निशाणा साधलाय आणि धनंजय मुंडेंना अजित पवारांचाही विरोध आहे का असा सवाल उपस्थित केलाय। आतापर्यंत अजित पवारांनी कुठली जबाबदारीच घेतली नाही त्या प्रकरणात। फक्त त्यांनी धस साहेबांना खुणवलं, डोळा डोळा डोळा, म्हणजे ते काय खुणवत होते ते मला काय माहीत नाही, त्यांचा उद्देश काय होता हे मला माहीत नाही। किंवा मी समोर बसलेलो होतो, ते माझ्या समोर बसलेले होते। धस असे तिरके भाषण करत होते। धसचं भाषण का थांबलं म्हणून मी धसकडे बघितलं आणि धस कुठे बघतोय असं बघितलं तर सुरेश धस आणि ते एकमेकांकडे बघत होते आणि ते असे खुणवत होते, डोळा डोळा डोळा। पण त्यांच्या मनात काय मला माहीत नाही। पण एखाद्या पक्षाध्यक्षाचं काम आहे, कारण का मला माहिती आहे पवारसाहेबांनी कोणाकोणाचे राजीनामे घेतले। मी आत्ता मुंबईतील मलबार हिल या धनंजय मुंडे यांच्या सातपुडा शासकीय बंगल्याच्या बाहेर आहे। अर्थात कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही आहे सातपुडामध्ये, आणि विशेष म्हणजे सर्व पोलीस अधिकारी जे इथले कर्मचारी आहेत त्यांना देखील धनंजय मुंडे आत आहेत की नाहीत याची कल्पना दिली जात नाही आहे। अर्थात नेमकं कारण काय असं विचारलं असता धनंजय मुंडे मंत्री महोदय आत नाही आहेत असं सांगितलं जातं। त्यांचा कोणतेही PA किंवा कोणीही आत नाही आहे असं बंगल्यात सांगितलं जातं। धनंजय मुंडे हे मुंबईत आहेत का, मुंबईच्या बाहेर आहेत का? प्रसारमाध्यमांसमोर ज्यावेळेस वाल्मिक कराडांचे आरोप होत होते त्यावेळेस त्यांनी स्वतःची भूमिका मांडली होती। आज वाल्मिक कराड स्वतः पोलिसांसमोर शरण आल्यानंतरनं धनंजय मुंडे भूमिका मांडणार आहेत का, असे अनेक प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही काळात समजतील। मंत्रिमंडळ विस्तारानंतर छगन भुजबळांनी थेट अजित पवारांविरोधातच तलवार उपसली। त्यानंतर आता अजित पवारांचा दुसरा OBC नेता अडचणीत असताना अजित पवारांचं मौन मात्र राजकारणात बरीच चर्चा घडवतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।